कोण म्हणतं देत नाही? हम सब एक है। ऑपरेटर बचाव कृती समितीचा अरे हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल अरे हल्ला बोल पकड़ने के हल्ला बोल अरे ट्रैक्टर लेके हल्ला बोल ऑपरेटर कृती समितीचा हम सब एक है कामगार एकजुटीचा हम सब एक है। कोण म्हणतं देत नाही? कोण म्हणतं देत नाही? हम सब एक है। कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा आमचा ऑपरेटर कृती समितीचा कामगार एकजुटीचा यंत्रचालक एकजुटीचा महावितरण ऑपरेटर बचाव कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आज आंदोलन होत आहे. ही विनोदक साखळी उपोषण आहे. आजची त्याची सुरुवात झालेली आहे. महावितरणमधल्या ऑपरेटरांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 6 संघटनांनी एकत्र येऊन कृती समिती स्थापन केली. ऑपरेटरच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्यातील सर्वात महत्त्वाची आर्थिक स्वरूपाची वेतनाशी निगडीत असलेली वेतन तपासणीची मागणी आहे. यावेळेस महावितरण कंपनी अस्तित्वात आली म्हणजे महाराष्ट्राची उद्योग मंडळाचं विभाजन झालं. विभाजन होत असताना ऑपरेटरांचं जे प्रमोशन चॅनल होतं ते चॅनल विस्कळीत झालं आणि वितरणमध्ये जे ऑपरेटर राहिले त्यांना प्रमोशन नंतर त्यांची जागा नसल्याच्या कारणास्तव उशिरानं आणि कमी वेतनाची पदं महावितरणमध्ये निर्माण करण्यात आली. ती वेतन तफावत जी सुरुवातीला अगदी काही रुपयांमध्ये होती आज ती तब्बल 15 ते 18 हजार रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आणि ही दिवसेंदिवस ही तफावत वाढत जाते. वेतन तफावतीशिवाय दुसरा एक मुद्दा असा होता की उच्च वेतनाची पदं महावितरणमध्ये यांनी निर्माण केलेलीच नाही, जे की कंपनीकरण करताना ते करणार असं त्यांनी घोषित केलेलं होतं. ती पदं निर्माण करण्याची आमची एक मागणी आहे. त्याच्यासोबतच 2019 पासून नवीन जे सबस्टेशन तयार झाले हे सबस्टेशन परमनंट कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी ती एक मागणी आहे की ज्या ठिकाणी आज करोडोचं सबस्टेशन तयार होतं आणि तिथं जबाबदारी नसलेला कंत्राटी ऑपरेटर त्या ठिकाणी बसवला जातो. मग आमचं म्हणणं आहे की कंत्राटीचं धोरण हे संपूर्ण महाराष्ट्रात याच्या अगोदरपासून चालू आहे, परंतु कोणीतरी असं सध्याचा जो ताळमेळ आहे समजा 2 ऑपरेटर हे कंपनीचे आहेत आणि 1-2 ऑपरेटर हे आउटसोर्सिंग आहे म्हणजे मिक्सअप जर केलं तर सबस्टेशनला जबाबदार व्यक्ती तिथं मिळेल कंट्रोलिंग करण्यासाठी आणि कंपनीचं कामकाजही चांगल्या प्रकारे चालेल. तर त्या सबस्टेशनमध्ये आणि आमच्या प्रमोशनच्या जागा जी आता 350 सबस्टेशन झाली तर तिथं आमच्या प्रमोशनच्या जागा खुल्या होत्या, ती एक मागणी आहे. त्याच्यासोबत सहाय्यक जे कर्मचारी आहेत उद्योगामध्ये विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक, लेखा सहाय्यक आणि कार्यालयीन सहाय्यक हे सहाय्यक लोक 3 वर्ष कंत्राटी या हिशोबाने कंपनीमध्ये घेतली जातात आणि त्यानंतर त्यांना परमनंट केलं जातं. आता सहाय्यकमध्ये असं आहे जो व्यक्ती विद्युत सहाय्यक म्हणून आला तो 3 वर्ष त्याचे सहाय्यक म्हणून तिथं जातात आणि त्यानंतर जर ऑपरेटर पदाची भरती झाली उपकेंद्र सहाय्यक म्हणून तर तिथे तो पुन्हा सहाय्यक होतो म्हणजे सहाय्यक म्हणूनच त्याचा 6 वर्षाचा कालावधी जातो. साहजिकच सर्व्हिसच्या सुरुवातीला 6 वर्ष त्याचे वाया जातात, त्याची सर्व्हिस कुठंच मोजल्या जात नाही. त्याचा परिणाम हा त्याच्या PF आणि ग्रॅज्युएटीवर होणारे जो रिटायर्ड होईल त्यावेळेस. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला मिळणाऱ्या पेन्शनवरही त्याचा परिणाम होणार आहे, कारण पेन्शन ही लेंथ ऑफ सर्व्हिसवर काउंट होते. सर्व्हिसमधले 6 वर्ष त्याचे तुम्ही काढून टाकतात, बाकीचे 3 वर्ष काढून टाकतात. तर तो कंत्राटी कालावधी जो आहे त्या बाबतीत महाराष्ट्र शासनानं मत्स्य विभाग असेल किंवा शालेय शिक्षण विभाग असेल, ग्रामविकास विभाग असेल, ह्या विभागांनी त्यांच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी धोरण आणलं की सर्वांचा कंत्राटी कालावधी ॲज अ सर्व्हिस म्हणून काउंट करा असं त्यांनी गृहीत केलं आणि ते तिकडे लागू झालं. पण तो GR महावितरण अर्थात वीज उद्योगामध्ये लागू झालेला नाही, तो लागू करा अशी एक आमची आग्रहाची मागणी आहे. आणि त्याच्यासोबतच महावितरणची जी सगळी सबस्टेशन्स आहेत ही सबस्टेशन अपडेट करावी अशी एक मागणी आहे. त्याच्यासोबतच तिसरा जीवो देताना लाईन कन्स्ट्रक्शन फोरमन जे पद ॲबॉलिश झालं ते ॲबॉलिश झालेल्या पदांचीही वेतन श्रेणी अद्यापही चालू आहे. खरं म्हणजे नियमावलीमध्ये असं आहे जे पद ॲबॉलिश होतं तर त्याच्या पुढची वेतन श्रेणी ही त्या पदाला द्यायला पाहिजे, ती देण्यासाठीची आमची एक मागणी आहे. आणि आमची शेवटची अंतिम मागणी आहे की फक्त ऑपरेटरांची नाही कंपनीतल्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठीची ती मागणी आहे. तिन्ही कंपन्यांच्या
कारण आम्हाला 28 वर्षानंतर तिसरा जीवो दिला जातो, पण तो जीवो देत असतानाही त्यात अनेक किचकट अटी टाकून ठेवलेल्या आहेत. मुळात कोणत्याही कर्मचाऱ्याची सर्व्हिस ही 28, 29, 30, 31, 32 वर्ष होती, परंतु किचकट अटीमुळं 28 वर्षानंतरचा तिसरा जीव उच्च वेतनाचा लवकर मिळत नाही, त्याची सर्व्हिस संपून जाते कधी कधी. तर त्यात असलेल्या अटी जाचक काढून टाकाव्या, तो जीव आम्हाला 24 वर्षानंतर द्यावा आणि प्रमोशनच्या आणि जिओच्या माध्यमातून असलेल्या अटी काढून टाकाव्या, विना अट आणि 24 वर्षानंतर तो जीव द्यावा. अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत. त्यासाठी आम्ही या ठिकाणी बसतोय. बेमुदत साखळी उपोषण आंदोलन. जर तुमची मागणी पूर्ण होत नाही, पुढचं पाऊल काय? जर आमची मागणी पूर्ण झाली नाही, तर मागणी पूर्ण होत नाही म्हणून तर आम्ही उपोषणाला बसतो. कारण याच्या अगोदर आम्ही याच ठिकाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभाग कार्यालय, पुणे प्रादेशिक विभाग, नागपूर आणि कल्याण प्रादेशिक विभाग कार्यालयासमोर 9 जानेवारी रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन केलं होतं. त्यावेळेस मॅनेजमेंटसोबत आमची बैठकही झाली. मॅनेजमेंटनं आमच्या गोष्टींसाठी सकारात्मकता दाखवली, पण थोडासा वेळ द्या असं मॅनेजमेंटकडून आम्हाला सांगण्यात आलं. आता आम्ही एक 33 दिवसाचा तब्बल 1 महिन्याचा वेळ दिला मॅनेजमेंटला, परंतु त्यानंतरही त्यावर काही कारवाई झाली नाही. परिणामतः आम्हाला हे आंदोलन या ठिकाणी सुरू करावं लागलं. आणि आता महाराष्ट्रातलं एकंदरीत वातावरण, देशातलं एकंदरीत वातावरण पाहता इलेक्शनचा प्रोग्राम कधीही सुरू होऊ शकतो, पण एकदा त्या फेऱ्यामध्ये जर ही मागणी अडकून गेली तर भविष्यात आमच्या मागण्या बाजूला राहतील. याही सगळ्या गोष्टीचा विचार करता आणि खूप दिवसांपासूनच्या या मागण्या आहेत, म्हणूनसाठी आम्हाला हे आंदोलन करावं लागतं. सर, शेवटचा प्रश्न आहे, आपली मागणी मान्य न झाल्यास? आमचं उपोषण आंदोलन हे बेमुदत साखळी उपोषण आहे. हे आमचं उपोषण आंदोलन सुरूच राहणे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही. धन्यवाद. आवाज दो.